ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. सगळ्यांना माहिती आहे की बुधवार दिनांक 19 नोव्हेंबरपासनं उद्या रविवार दिनांक 23 नोव्हेंबरपर्यंत 5 दिवस लालबाग मुंबई येथे प्रचार कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमाची वेळ आहे दुपारी 4 ते 5:30 आणि रात्री 8:30 ते 10. आज शनिवार आणि रविवार उद्या दोन्हीही वेळेला म्हणजे 4च्या भजनाला आणि 8:30च्या भजनाला दोन्ही वेळेला घनश्याम सुंदरा हाच कार्यक्रम घेतला जाणार आहे. आजवर न ऐकलेल्या बाललीलांचं कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन ऐकणार आहोत. तसंच कृष्ण प्रताप मधल्या प्रसंगाचा आजवर न पाहिलेला आशय, त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, सध्या कलियुगात आपण त्याचा कृष्ण मिळवण्यासाठी काय करू शकतो, त्या प्रसंगांमधनं आपण काय शिकायचं आहे, असा अतिशय इंटरेस्टिंग असा कार्यक्रम प्रचार सप्ताहात चालू आहे. तुम्ही आलेला नसाल तर आज आणि उद्या नक्की या कृष्ण लीला वर्णनाचा आनंद लुटण्यासाठी लालबाग येथे या आणि गोकुळात गेल्याचं फिलिंग घेण्यासाठी या. कार्यक्रमाचं ठिकाण आहे बिंदू माधव ठाकरे मनोरंजन मैदान, खामकर मार्ग, गॅस कंपनी लेन, लालबाग, मुंबई. आता मागच्या आठवड्यापासून आपण सुरू केलेल्या प्रश्न उत्तर शंका समाधान भाग 2 मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. माझा फोन अद्यापही चालू झालेला नसल्यामुळे कोणीही मला जुन्या नंबरवर फोन करू नका. तुमचे जे काही प्रश्न असतील ते यूट्यूब कॉमेंट्सलाच मला पाठवले तर बरं होईल. चोराचा फडशा परमपूज्याईंच्या कृपेने पाडल्यावरच मी नवीन नंबर तुम्हा सगळ्यांना शेअर करीन. तोपर्यंत कोणीही मला त्यावर व्हॉट्सअप किंवा फोन करू नका, ही कळकळीची विनंती. आता आजचा भाग, मागच्या भागामध्ये आपण बघितलं की उपासना, इतके वर्ष उपासना करून सुद्धा, नाम घेऊन सुद्धा, भजनानी सुद्धा आपल्याला 100% गुण का आला नाही. त्याचं कारण आपण बघितलं की औषध पोटात जात नाही, म्हणजे मनापासून प्रेमाने ती उपासना घडत नाही. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. मग आता प्रेमाने घडण्यासाठी भगवंतावर प्रेम जडायला हवं. मग भगवंतावर प्रेम जडण्यासाठी काय काय संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे, मनापासून उपासना कशी करायची, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5 ते 7 मिनिटात बघणार आहोत. आता सर्वप्रथम आपल्याला एखाद्यावर प्रेम करायचंय, मग ते भगवंतावर प्रेम का होत नाहीये ह्याची कारणं आधी मुळापासून शोधून काढूया. माझा स्वभाव आहे की एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन, त्याचा संपूर्ण काय म्हणतो पोस्टमार्टम रिपोर्ट मी काढत असते. तसाच परमार्थात जर काढला तर आपण पुढे जाऊ. आणि माझे व्हिडिओज हे फक्त वरवरचे नसल्यामुळे ज्यांना फक्त अनुभव यावेत असं वाटत असतं, उथळ भक्ती ज्यांना करायची त्यांना माझे व्हिडिओज कदाचित अजिबात आवडणार नाही. पण ज्यांना मोक्षापर्यंत जायचे, परमार्थाचा शेवटचा गोल अचीव करायचा आहे, त्यांना मात्र अतिशय अभ्यासपूर्ण असे, अभ्यास करायला मदत करणारे असे व्हिडिओज वाटतील किंवा ते व्हिडिओज आहेत. त्याचा फायदा होईल असं मला म्हणायचं. तर मी म्हणजे माझा अभ्यास चालू असताना असं शोधून काढलं की एखाद्या व्यक्तीवर आपल्याला प्रेम त्या व्यक्तीविषयी का वाटत नाही, तसं भगवंताविषयी का वाटत नाही, ह्याची कारणं मला अशी वाटतात की एखाद्या गोष्टीविषयी प्रेम वाटण्यासाठी त्या गोष्टीचं, त्या व्यक्तीचं आपल्याला आकर्षण, अट्रॅक्शन वाटलं पाहिजे. मग आकर्षण, अट्रॅक्शन वाटण्यासाठी त्या गोष्टीमध्ये असं काहीतरी विशेष आहे जे मला, माझ्या मनाला आनंद देणारं, मला सुख देणारं. शारीरिक सुखात पण बघा एकमेकांचं अट्रॅक्शन मुला-मुलींना असतं. मग त्या माणसाविषयी काहीही माहिती नसताना ते अट्रॅक्शन असतं. कारण ते मला शारीरिक इंद्रियांचं सुख मला त्या माणसाकडनं हवंय म्हणून अट्रॅक्शन वाटतं. मग भगवंताचं अट्रॅक्शन आपल्याला का वाटत नाहीये? तर विषयरूपी सापाचं विष आपल्या मनातनं अजून उतरलेलं नसल्यामुळे भगवंताचं अमृतासारखं गोड नाम अजून आपल्याला कडू वाटतंय. मग ते भगवंताचं नाव हे विषय नसल्यामुळे
तर मायेचा लोंढा जो आहे, मायेची पॉवर जी आहे ती आपल्याला नकळत खेचून घेऊन तिच्याकडे आकर्षित करते. पण भगवंताचं नाम किंवा उपासना हे विषय नसल्यामुळे आपण तिथे नकळत ओढून जात नाही आहोत. जसं संसारात नकळत त्या मायेच्या लोंढ्याबरोबर वाहून जात आहोत. ही महत्त्वाची कारणं आपल्या लक्षात येतात. आपण काय करायचंय, की त्या भगवंतांच्या नामामध्ये आपला फायदा आहे, हे वरवर मायेच्या पसाऱ्यासारखं न दिसल्याने ज्यांनी त्या भगवंताच्या नामाची गोडी चाखली, ज्यांना तो फायदा झालाय असे संत, ते आपल्याला त्याचं महत्त्व पटवून देऊ शकतात. त्यामुळे त्या संतांना शरण जाणं, हे आपल्याला हा उपाय करावा लागेल भगवंताचं प्रेम येण्यासाठी. आणि संतांच्या किंवा गुरुवचनावर, संतांवर दृढ श्रद्धेने विश्वास ठेवणं मला वाटतं गरजेचं आहे. मग नामाचं प्रेम येण्यासाठी संतांनी आपल्याला काय काय उपाय सुचवलेत? एक म्हणजे आपला दृढ विश्वास पाहिजे, हे आता आपण बघितलं. दुसरं म्हणजे नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाहीये. बाकी सगळं असत्य आहे. हे संत सांगत आहेत. त्या वचनावर परत आपला विश्वास ठेवून आपण सतत नाम घेत राहणं हे आपल्याला केलं पाहिजे. तिसरं म्हणजे सुरुवातीला जरी नामाविषयी शंका आली, तरीसुद्धा किती सुंदर सांगितलंय बघा संतांनी. शंका आली तरीसुद्धा, मनात विकल्प आले तरीसुद्धा त्या नामाची संततधार धरायची आहे. किती गोड वाटलं मला हे मी वाचलं तेव्हा. तो अभिषेक आपण भटजींना पैसे देऊन करतो ना, तो देवाला पोचत नाही, त्याला तो आवडत नाहीये. नामाची संततधार हा अभिषेक वाहत राहायचंय आणि त्या संततधारेने आपल्या मनातल्या शंका, कुशंका, विकल्प सगळं काही दूर होणार आहे आणि भगवंताचं प्रेम येण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. चौथा उपाय सांगितलाय, की ही संततधार धरल्याने, त्या उपासनेने, भजनाने जेव्हा आपली संकट दूर होऊ लागतील, तर ती संकट दूर झाल्यावर आपला देवावरचा विश्वास वाढेल आणि तो विश्वास बसल्यामुळे भगवंतावर आपलं प्रेम जडायला मदत होणार आहे. मग एकदा प्रेम जडलं की कायमचं समाधान आपोआप मिळणार आहे असं संत सांगतायत. 5वा मुद्दा आहे, की त्या भगवंताच्या नावाचं, भजनाचं प्रेम त्याच्यातच दडलंय म्हणे. कसं? तर ताक घुसळल्यावर जसं लोणी वर दिसू लागतं, तसं भजन, उपासना, नाम घेत राहिल्याने त्याचं प्रेम आपोआप वर उसळून येतंय. कारण आपण सगळे त्याचे अंश आहोत. त्याचं आपल्याला विस्मरण झालंय. मग नामाने, उपासनेने, भजनाने काय होतं? ते विस्मरण जाऊन आपण त्याचे आहोत ह्याचा साक्षात्कार होऊन मग त्याच्याविषयी, तो आपला मायबाप आहे ह्याचं रिअलायझेशन झाल्यावर त्याच्याविषयीचं, जसं ताक घुसळ्यावर लोणीवर येतं तसं त्याचं प्रेम वर येतंय. किती गोड वाटतंय मला हे सगळं वाचायला वाटलं आणि म्हणून मी तुमच्याशी शेअर करतेय. मग भगवंताचं प्रेम येण्यासाठी आजच्या व्हिडिओची मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? तर कल्याणकारी अशा भगवंताच्या नामाचं, भजनाचं प्रेम येण्यासाठी अभिषेकासारखी नामाची, उपासनेची, भजनाची संततधार सोडायची, धरायची. तसंच नामाने, भजन, उपासनेने सर्व काही होणार आहे. या संत वचनावर विश्वास ठेवणं, दृढ विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रपंचाचं प्रेम जसं आपल्याला सहवासाने येतं, अगदी तसंच त्या नामाची धार म्हणजे तो सहवास, अखंड उपासनेचा सहवासाने आपल्याला भगवंताच्या नामाचं, त्याच्याविषयीचं प्रेम उत्पन्न होणार आहे आपोआप असं संत सांगतात. मग थोडक्यात मॉरल ऑफ द स्टोरी काय, म्हणजे आजच्या व्हिडिओचं मॉरल काय आहे? उपासनेत, नामात प्रेम का येत नाही? तर संत इतकं मजेशीर सांगतायत, की
प्रेम येत नाही कारण तुम्ही नाम घेत नाही. नाम घेत नाही म्हणून प्रेम येत नाही. असं ते इंटरडिपेंडंट आहे आणि ती सायकल मोडायची आपल्याला. मग आजपासून जबरदस्तीने का होईना 10 ते 15 मिनिटं उपासना चालू करूया. मग हळू प्रेम निर्माण होईल. प्रेम प्रेमपूर्वक नाम घेतल्याने संतांनी आपल्याला वचन दिलंय, तुम्ही घ्यावे नाम म्हणजे होईल तुमचे काम. भजले हे राम नाम सुखधाम तेरा पूर्ण हो सब काम. सब काम मध्ये मुलीचं लग्न आलं, मुलाची नोकरी आली, मिस्टरांची तब्येत आली, स्वतःच अजून काही आलं. सब काम म्हणजे मोक्षापर्यंतच संसारातलं आणि परमार्थातलं सब काम होईल. पण कधी? भजले राम नाम सुखधाम. त्यामुळे माझ्या आजीचं एक सुंदर ह्याच्यावरचं नामावरचं भजन मला आठवलं. मांडीला संतांनी बाजार या, मांडीला संतांनी बाजार, करीते नामाचा जय जयकार, मांडीला संतांनी बाजार. नामस्मरणाचे पेठ वसविले, लुटती भक्त अपार हो, मांडीला संतांनी बाजार. चालतसे तेथे रोकडा व्यापार, भक्ती नाणे देती त्यासी उधार हो. किती सुंदर कडवं आहे बघा. मांडीला संतांनी बाजार या, करीती नामाचा जय जयकार, मांडीला संतांनी बाजार या, मांडीला संतांनी बाजार. आपल्याला भक्तीचं नाणं घेऊन जायचंय, मग आपलं सर्व काही चांगलंच होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही प्रश्न घेऊन आणि त्याची उत्तरं घेऊन मी येणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर YouTube कॉमेंट्सवर नक्की पाठवावेत. धन्यवाद.